हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या गुरुवार 20 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा विद्याधरला समजलं की ज्या पेटीमध्ये आपण आनंदीला किडनॅप केलंय ती पेटी आपल्या घरातच आली आहे, विद्याधर खूप घाबरला आणि या पेटीला वाचवण्यासाठी त्याची अशी दमछाक झाली. पण शेवटी जेव्हा आनंदी या पेटीत आहे आणि विद्याधरने तिला किडनॅप केलंय ही गोष्ट युगंधरला समजणार, आनंदी सगळ्यांसमोर येईल. त्यानंतर विद्याधरची युगंधर अशी धुलाई करेल की तो जन्मभर लक्षात ठेवेल यात शंका नाही. आता युगंधर विद्याधरची चांगली ठासणार यात शंका नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नागपंचमीच्या पूजेची सगळी तयारी झालेली असते आणि गुरुजी पूजा करण्यासाठी घरी येतात आणि सगळ्यांना नमस्कार करतात. मग शिल्पा त्यांच्या पाया पडते, त्यांचा आशीर्वाद घेते. युगंधर सुद्धा हॉलमध्ये येतो. युगंधरही त्यांना नमस्कार करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. मग गुरुजी त्यांच्या जागेवर जाऊन बसतात आणि युगंधरला विचारतात, मालक साहेब, तुमची मुलं कुठे आहेत? त्यांना सुद्धा पूजेला बसायचंय ना, त्यांना बोलवा. युगंधर म्हणतो, ठीक आहे, मी मुलांना बोलवतो, तुम्ही पूजेची बाकीची तयारी करून घ्या. गुरुजी हो म्हणतात आणि युगंधर मुलांना बोलवायला त्यांच्या रूममध्ये जातो. बिचारी आनंदी अजूनही बेशुद्ध असते आणि या पेटीतच असते आणि पेटी हॉलमध्ये असते. इकडे मिताली प्रांजल आणि पृथ्वीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. खाली पूजेची सगळी तयारी झाली आहे, प्लीज तुम्ही दोघे पूजेला या. ही पूजा आपली आई करायची, आपल्या आईसाठी तरी या पूजेला या. परंतु पृथ्वी पूजेला येण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो. मिताली, मी त्या माणसाबरोबर कोणत्याही पूजेला बसणार नाहीये. मितालीला वाईट वाटतं. मिताली प्रांजलला समजवण्याचा प्रयत्न करते. प्रांजल, प्लीज आपल्या आईसाठी ये ना, आपण आपल्या आईसाठी एवढं तर करू शकतो. पण प्रांजल उद्धटपणे म्हणतो, ए मिताली, मी नाही येणार आहे, त्या माणसाच्या बरोबर मला नाही बसायचंय. मिताली म्हणते, तो माणूस काय, अरे ते आपले बाबा आहेत. तर प्रांजल चिडून म्हणतो, ज्या दिवशी त्या माणसाने आनंदीचा हात पकडला ना, त्याच दिवशी आपला बाप असण्याचा हक्क गमावलाय. आता मी त्या माणसाला आपला बाप मानत नाही. मिताली चिडून म्हणते, असं न मानल्याने नाते तुटत नाही आणि तुम्ही दोघे हे काय करताय? पृथ्वी मितालीला समजावून सांगतो, मिताली, उगच आम्हाला फोर्स करू नको, आम्ही पूजेला येणार नाहीये. मिताली या दोघांना समजवत असते, पण प्रांजल आणि पृथ्वी काही ऐकत नाही. इकडे आनंदीचा बॉक्स हा अजून हॉलमध्येच असतो आणि धनश्री मस्त तिच्या रूममध्ये निवांत बसलेली असते. तेवढ्यात विद्याधर नाचत नाचत तेथे येतो. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. धनश्रीला सुद्धा आश्चर्य वाटतं की विद्याधर एवढा का खुश आहे आणि विद्याधर चक्क धनश्रीचा हात पकडतो, तिच्याबरोबर डान्स करतो, तिला 2-3 वेळेस गोल 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 गिरक्या मारतो आणि धनश्रीवर खूप खुश होतो. धनश्रीला सुद्धा आश्चर्य वाटतं. विद्याधर म्हणतो, अगं धने, काय सुंदर दिसायलीस, तू मला एकदम अप्सरेसारखी दिसायलीस. हे ऐकून धनश्री खूप लाजते आणि म्हणते, आओ तुमचं काही पण. तर विद्याधर म्हणतो, अगं चंद्रावर सुद्धा डाग आहे तरी लोक चंद्राच्या प्रेमात पडतात ना, तसं तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा डाग आहे, पण तरी सुद्धा मी तुझ्या प्रेमात पडलोय. धने, खरंच आज तुम्हाला लईच आवडायली, एखाद्या अप्सरेसारखीच दिसायली. आज आहे ना, आपण एकदम मजा करूया, रात्री एकदम एन्जॉय करू. त्याच्या आधी हॉटेलला जेवायला जाऊया, पार्टी करूया. आपण आहे ना मस्त मजा करूया, आजचा दिवस फक्त आपल्या दोघांचा. धनश्री खूप खुश होते आणि म्हणते, तुम्ही खरं बोलताय? विद्याधर म्हणतो, अगं मग काय खोटं बोलतोय का? असं म्हणून विद्याधर हा धनश्रीला आणखीन जवळ ओढतो आणि म्हणतो, धने, खरंच आज मी तुझ्या प्रेमात पडलोय. तू आज मला खूप भारी वाटायली आहे. आज रात्रीचा प्रोग्राम पक्का. चल, मी आता लगेच फ्रेश होऊन येतो, तू माझ्यासाठी पूजेचे कपडे काढ. हे ऐकून धनश्री म्हणते, होय होय, काढून ठेवते. आणि विद्याधर हा वॉशरूममध्ये निघून जातो. धनश्री खूप खुश होते, तिला विद्याधरचं हे वागणं आवडलेलं असतं. आणि इकडे या गुंडांना शलाका कॉल करते आणि विचारते, अरे तुम्ही डिलिव्हरी कुठे केली आहे? हे गुंड सांगतात, मॅडम तेथेच केली जेथे तुम्ही सांगितली, म्हणजे ते विद्याधर सरांच्या घरी. हे ऐकून शलाकाला मोठा धक्काच बसतो. शलाका चिडून म्हणते, अरे बावळट आहे का तुम्ही? म्हणजे ज्या घरातून तिला दूर करायचंय
त्याच घरी तिची डिलिव्हरी केली, मूर्ख कुठले. हा गुंड म्हणतो, अहो मॅडम, पण विद्याधर सरांनी सांगितलं होतं फोनवर की माझ्या घरी पेटी घेऊन या. शलाका म्हणते, गप बसा रे मूर्ख कुठले, आणि ती फोन कट करते. या गुंडांना कळतच नाही नेमकं काय होतंय. आणि इकडे धनश्री खूप खुश असते आणि म्हणते, अरे देवा, इतक्या वर्षांच्या संसारात पहिल्यांदाच यांनी इतक्या प्रेमाने मला जवळ घेतलं, मला बाहेर फिरायला घेऊन जाणार सुद्धा म्हटले. वाह, खरंच आज चंद्र कुठून उगवलाय तेच कळत नाहीये. खरंच मला खूप छान वाटतंय. देवा महादेवा, खूप खूप थँक्यू. तू माझ्या संसाराला योग्य वळण दिलंस. माझा संसार असाच सुखी ठेव. मी नेहमी तुझी भक्ती करत राहील. असं म्हणून धनश्री महादेवाला नमस्कार करते आणि माझ्या संसाराला कोणाचीही नजर लागू देऊ नको अशीही प्रार्थना करते. तेवढ्यात तिला फोन दिसतो विद्याधरचा. त्यावर शलाकाचा कॉल आलेला असतो आणि धनश्री विचार करते, शलाकाचा फोन. कित्येक वर्षानंतर यांचा मूड इतका चांगला आहे आणि जर शलाकाबरोबर हे बोलले तर नक्कीच त्यांचा मूड खराब होईल. शलाकाशी त्यांना बोलूच देत नाही असा विचार करून धनश्री चक्क शलाकाचा फोन कट करते. फोन ठेवून देत असते पण विचार करते, नको नको, फोन कट करायला नको, फोन आहे ना स्विच ऑफ करूनच ठेवते. असं म्हणून ती चक्क फोन स्विच ऑफ करून टाकते. म्हणजे आता शलाका आणि या विद्याधरचं बोलणं काही होणार नाही आणि मग पुढे काय धिंगाणा होईल तो पाहायला तर मजाच येणार आहे. आणि तेवढ्यात युगंधर हा मुलांच्या रूममध्ये त्यांना बोलवण्यासाठी येतो की पोरांनो चला पूजेला. पृथ्वी, प्रांजल युगंधरकडे रागारागाने पाहतात, दुर्लक्ष करतात आणि मिताली या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करते, चला पूजेला, आपल्या आईसाठी चला. आपली आई जशी पूजा करायची ना अगदी तशीच पूजा मांडली आहे, चला. परंतु प्रांजल चिडून म्हणतो, मी पूजेला बसणार नाहीये, या माणसाबरोबर नाहीच नाही. तेवढ्यात मिताली म्हणते, प्रांजल, तुला आपल्या आईची शपथ आहे, तू पूजेला येऊन बस. हे ऐकून प्रांजलला खूप राग येतो. प्रांजल चिडून म्हणतो, ए मिताली, हे मला बिलकुल आवडलं नाही या. हे काय बोलतीयस तू? मला नव्हतं यायचं. तू मला इमोशनल ब्लॅकमेल करतीयस आणि मला पूजेला बोलतीयस. आता तू आईची शपथ दिली ना म्हणून मी पूजेला येणार आहे, नाहीतर मी या माणसासाठी पूजेला येणार नाहीये, हे लक्षात ठेव. असं म्हणून प्रांजल हा रागारागाने तेथून निघून जातो. आणि मग मिताली ही पृथ्वीला समजवण्याचा प्रयत्न करते, पृथ्वी दादा प्लीज चल ना पूजेला, का तुला सुद्धा आईची शपथ देऊ. तेवढ्यात युगंधर म्हणतो, नाही मिताली, कोणालाही कोणाचीही शपथ द्यायची गरज नाहीये. कारण पूजा किंवा भक्ती ही जबरदस्तीने केली जात नाही, ती देवापर्यंत पोहोचत नाही, ती मनानेच करायला हवी आणि जबरदस्ती करून काही फायदा नाहीये. तू चल, खाली गुरुजी वाट पाहताय. असं म्हणून युगंधर हा पृथ्वीला सुद्धा आणि मितालीला सुद्धा खाली यायला सांगतो. परंतु मितालीला समजावून सांगतो की कोणतीही शपथ देऊ नको आणि कोणालाही जबरदस्ती करू नको. त्यानंतर युगंधर हा खाली निघून जातो आणि मिताली म्हणते, दादा पहा, विचार कर, आईसाठी नक्की खाली ये. असं म्हणून मितालीसुद्धा तेथून निघून जाते. पृथ्वी खूप चिडतो आणि म्हणतो, वा रे वा, कोण काय बोलतंय पहा. ज्यांनी माझ्या आईच्या प्रेमाचा अपमान केला आता ते भक्ती, देव याबद्दल मला ज्ञान देणार. पण तुमच्या अशा गोड गोड बोलण्याने माझ्या मनातलं जे वादळ आहे ना ते कधीच शांत होणार नाही, हे लक्षात ठेवा युगंधर निंबाळकर. मी तुमच्या आणि आनंदीच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि पृथ्वी हा काहीतरी विचार करतो की आता पुढे काय करायचं. आणि हा इकडे विद्याधर खूप रोमॅन्टिक झालेला असतो. धने 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 करत करत या धनीला स्वतःच्या जवळ ओढतो आणि विचारतो, बोल धने, आज कुठे जेवायला जायचं. तर धनी म्हणती, आज तुम्ही जेथे म्हणाल तेथे जाऊया. तुम्हाला चुलीवरचं मटण आवडतं ना, चला तेच खायला जाऊ, चुलीवरचं मटण खाऊ. विद्याधर खूप खुश होतो आणि म्हणतो, माझी धनी. आणि विद्याधर धनीच्या खूप जवळ येणार इतक्यात धनी म्हणते, अहो हे काय करताय, आज घरात पूजा आहे ना, आपल्याला पूजेला बसायचंय. विद्याधर म्हणतो, अगं पूजा होत राहील का, नको टेन्शन घेऊ. आणि तेवढ्यात धनश्रीचा मोबाईल वाजतो आणि धनश्री म्हणते, अहो माझा मोबाईल वाजतोय, पाहते कोणाचा मोबाईल आहे, कोणाचा फोन आलाय. विद्याधर म्हणतो, या मोबाईलला पण आहे ना. आणि मग धनश्री तिचा फोन पाहते तर शलाकाने तिच्या फोनवर फोन केलेला असतो आणि ती म्हणते, शलाका. आणि हे विद्याधर ऐकतो. विद्याधर लगेच धनश्रीजवळ येतो आणि तिचा मोबाईल हिसकावून घेतो. शलाकाने हिच्या मोबाईलला का कॉल केलाय,
असा विचार करून तो फोन उचलतो. तर शलाका दुसऱ्या बाजूने म्हणते, अरे नालायक माणसा, तुझा फोन का स्विच ऑफ आहे? किती वेळेस फोन केले तुला? विद्याधरला धक्काच बसतो. विद्याधर विचारतो, काय माझा फोन स्विच ऑफ आहे? असं कसं झालं? शलाका म्हणते, चेक कर ना एकदा. आणि तुझा फोन स्विच ऑफच आहे. विद्याधर फोन पाहतो तर फोन स्विच ऑफ असतो. त्यानंतर शलाका हे सुद्धा सांगते की तू माझा फोन कट केला. त्यामुळे विद्याधरला समजतं मी तर काही केलेलं नाही आहे. याचा अर्थ नक्कीच हे धनीचं काम असणार. त्यामुळे विद्याधर खूप चिडतो आणि तेव्हा ही शलाका विद्याधरला सांगते, तुझ्या घरी झाली आहे त्या आनंदीची डिलिव्हरी. त्या मूर्ख गुंडांनी ती जी आनंदीची पेटी ना ती तुझ्या घरात आणून ठेवली आहे. आता युगंधर समोर ती पेटी असणार. हे ऐकून विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे धनश्री खूप घाबरलेली असते. शलाकाने यांना सगळं सांगितलं असेल, आता माझं काही खरं नाही हे तिला समजतं. आणि विद्याधर म्हणतो, अरे पण घरी कशी आली पेटी? शलाका म्हणते, अरे ते मरू दे, बाकीचं सगळं सोड. आता लवकरात लवकर आनंदीला घरातून हाकलव, नाहीतर संपलं सगळं. विद्याधर म्हणतो, पाहतो मी. विद्याधर फोन कट करतो. विद्याधरला समजलेलं असतं की हा सगळा गोंधळ कुणामुळे झालाय. आणि मग विद्याधर हा प्रेमाने हाक मारतो, अगं धने, जायचं ना आपल्याला चुलीवरचं मटण खायला. धनशीला वाटतं की सगळं नॉर्मल आहे. आणि विद्याधर तिच्याजवळ येतो आणि विचारतो, काय गं, माझा फोन कसा स्विच ऑफ झाला आणि शलाकाचा फोन कोणी कट केला? सांग ना, म्हणजे असं आपोआप तर होणार नाही ना, मी पण केलं नाही. धनश्री घाबरत सांगते, अहो तुमचा फोन मीच कट केला आणि मग मीच स्विच ऑफ करून ठेवला. मला वाटलं तुमचा मूड खूप छान आहे, शलाका तुम्हाला काही वेडवाकडं सांगेल आणि तुमचा मूड खराब होईल, म्हणून मी असं केलं. आणि विद्याधर कसलीही वाट न पाहता या धनीच्या सनसनीत मुस्काटात मारतो. धनी खालीच पडते आणि विद्याधर चिडून म्हणतो, चुलीवरचं मटण खायचंय तुला? नाही तुला त्याच कढईमध्ये तळली ना तर नाव विद्याधर सांगणार नाही. असं म्हणून विद्याधर तेथून निघून जातो आणि ही धनश्री ढसाढसा रडत बसते. इकडे हॉलमध्ये गुरुजींना ही संदूक दिसते आणि गुरुजी विचारतात, ही संदूक येथे काय करते? पूजेच्या ठिकाणी असली संदूक नको, ही संदूक तुम्ही बाजूला हकला. पण या संदूकमध्ये आनंदी आहे हे कोणाला माहीत नसतं. माई आणि बापू म्हणतात, हो गुरुजी, आम्ही हलवतो. माई आणि बापू या संदूक जवळ येतात आणि विचार करतात, कुणी आणून ठेवली असेल? माई सांगते, असेल कोणाचं काहीतरी सामान, आपण बाजूला सरकूया. आणि मग हे दोघे संदूक सरकवण्याचा प्रयत्न करतात, पण संदूकमध्ये असते आनंदी. आणि बापू माई पूर्ण जोर लावतात. बापू पूर्ण ताकद लावतात, पण संदूक काही जागची हलत नाही. माई विचारते, काय आहे संदूकमध्ये? किती जड ही संदूक, जागची हलतच नाहीये. बापूसुद्धा म्हणतात, हो ना, काय काही कळतच नाहीये. तेवढ्यात विद्याधर धावत पळत हॉलमध्ये येतो आणि आजूबाजूला पाहतो तर त्याला ही संदूक माई आणि बापू जवळ दिसते. माई आणि बापू या संदूक जवळ आहेत, संदूकबद्दलच बोलताय. हे पाहून विद्याधरला जबर धक्का बसतो. जर त्यांनी ही संदूक उघडून पाहिली तर सगळा खेळच संपला. आता काय करायचं हा प्रश्न विद्याधरला पडतो आणि माई बापूला म्हणते, तुम्ही ना ही संदूक उघडून पहा, म्हणजे आपल्याला कळेल त्यामध्ये काय. बापू हो म्हणतात आणि बापू ही संदूक उघडू लागतात. विद्याधर खूप घाबरतो. बापू ही संदूक उघडणार तेवढ्यात विद्याधर जोरात ओरडतो, बापू थांबा. आणि हे ऐकून माई बापू शिल्पा सगळे खूप दचकतात आणि काय झालं विचारतात. विद्याधर पुढे येतो आणि म्हणतो, अहो बापू माई, काय करायलात तुम्ही? अहो या वयात तुम्ही एवढी जड संदूक उचलून ठेवायलात? तुम्ही व्हा बाजूला, मी करतो. जा गुरुजींजवळ जा, पूजा करा. माई बापूला सुद्धा हे पटतं. हे दोघे पूजेजवळ निघून जातात. आणि मग तेव्हा कुठे विद्याधरचा जीव भांड्यात पडतो की माई बापूंना काही कळलं नाही. पण ही संदूक घरी कशी आली आणि आता या संदूकचं काय करायचं हाच प्रश्न विद्याधरला पडतो. आता थोड्याच वेळात ही आनंदी शुद्धीवर येईल आणि एकदा का आनंदी शुद्धीवर आली मग सगळं काही संपलं. लवकरात लवकर ही संदूक येथून हलवावी लागेल असा विचार करून विद्याधर ही संदूक हाताने लोटत लोटत पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पण आता एकटी आनंदी या संदूकमध्ये, संदूकचं वजनसुद्धा असेल, त्यामुळे विद्याधरला सुद्धा हे काम एवढं काही लवकर जमत नाही. आणि तेवढ्यात मिताली आणि युगंधर खाली येतात. युगंधर हे पाहतो की विद्याधर ही संदूक बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय. युगंधर विचारतो, ए विद्याधर, तू तर पूजेला बसणार होता ना, काय करतोय त्या पेटीबरोबर? काय त्या पेटीमध्ये?
विद्याधर खूप घाबरतो आणि म्हणतो, अरे दादा, या पेटीत आहे ना, काय माहीत कोणाची पेटी आहे, चुकून आपल्या घरी डिलिव्हरी झाली आहे आणि गुरुजी म्हणाले की इथे पेटी नको, म्हणून ती पेटी हलवण्याचा प्रयत्न करतोय मी. तू नको टेन्शन घेऊ, तू बस पूजेला. आणि युगंधर चक्क विद्याधर आणि या पेटीजवळ येतो. विद्याधर आणखीनच घाबरतो. युगंधर म्हणतो, अरे तू पूजेला बसणार होता ना, बस ना मग पूजेला, काय त्या पेटीच्या नादी लागलाय आणि काय त्या पेटीमध्ये. विद्याधर सांगतो, अरे दादा, काहीतरी भंगारे वाटतं, जड भंगारे. ते गुरुजी म्हणाले ना, म्हणून मी करत होतो, दुसरं काही नाही. युगंधर म्हणतो, ठीक आहे. युगंधर हा पूजेच्या पाटाजवळ जाऊन बसतो आणि शिल्पा विद्याधरला म्हणते, ए विद्याधर, चल बस पूजेला. विद्याधर म्हणतो, ताई हा बसतो ना, बसतो. आणि विद्याधर हा या संदूकजवळच पूजेला बसतो. खूप घाबरलेला असतो आणि विद्याधरला युगंधर म्हणतो, अरे तेथेच काय बसला, बस ना इकडे. विद्याधर म्हणतो, नाही दादा, छान वाटतं इथून, मी येथेच बसतो. आणि विद्याधर या संदूकजवळच बसून राहतो. इकडे युगंधर सुद्धा पूजेला बसतो. पूजेला सुरुवात होते आणि विद्याधर हा आपल्या गुंडांना मेसेज करतो, आत्ताच्या आत्ता घरी या आणि ही संदूक येथून घेऊन जा. विद्याधरला कोणाला संशयसुद्धा येऊ द्यायचा नसतो, त्यामुळे तो कधी हात जोडतो, कधी मेसेज करतो, पण त्याचं सगळं लक्ष या फोनकडेच असतं. आणि इकडे बिचारी आनंदी अजूनही या पेटीत बेशुद्धच असते, तिला काही शुद्ध आलेली नसते. तेवढ्यात प्रांजलसुद्धा या पूजेला येऊन थांबतो. शिल्पा म्हणते, प्रांजल बस. परंतु प्रांजल म्हणतो, नाही, मी पूजेला बसणार नाहीये. युगंधरला वाईट वाटतं. शिल्पा त्याला ठणकावून सांगते, प्रांजल बस पूजेला. प्रांजल म्हणतो, ठीक आहे, पण मी तेथे नाही बसणार, मी येथेच बसतो. असं म्हणून प्रांजल हा युगंधरच्या मागेच पूजेला बसतो. मग मिताली ही युगंधरच्या शेजारी पाटावर पूजेला येऊन बसते. युगंधरला वाईट वाटत असतं की आपली मुलं अशी वागताय. आणि मग गुरुजी विचारतात, पृथ्वी कुठे, तोही पूजेला आला असता तर चांगलं झालं असतं. तेवढ्यात शिल्पा सांगते, नाही गुरुजी, पृथ्वी घरी नाही आहे, त्यामुळे तो पूजेला नाही येऊ शकणार. गुरुजी विचारतात, थोडा वेळ पण नाही येऊ शकत का. तर शिल्पा सांगते, नाही ना, शक्य असतं तर नक्की बोलावलं असतं. परंतु त्याच वेळेस पृथ्वी हा आपल्या रूममधून खाली येतो आणि म्हणतो, आहे मी घरी आणि पूजेला सुद्धा आलोय, पण मी कोणासाठी नाही आलोय, कोणाच्या सांगण्यावरून नाही आलोय, मी फक्त माझ्या देवासाठी आलोय, महादेवासाठी आलोय. हे ऐकून युगंधरला वाईट वाटतं, पण शेवटी पृथ्वी पूजेला आला म्हणून सगळ्यांना बरं वाटलेलं असतं. पृथ्वी युगंधरकडे रागारागाने पाहत असतो आणि पण विद्याधरचं कशातही लक्ष लागत नाही. काही करून लवकरात लवकर ही पेटी घराच्या बाहेर काढायची, याचाच त्याला प्रश्न पडलेला असतो. आणि मग पूजेला सुरुवात होते. युगंधर हा पूजेला सुरुवात करतो. पृथ्वी, मिताली, विद्याधर सगळे हात जोडतात आणि नागपंचमीची महादेवाची पूजा सुरू झालेली असते. घरात भक्तिभावाचं वातावरण असतं आणि त्याच वेळेस महादेव आपली लीला दाखवतात, चमत्कार करतात. आनंदीला या संदूकमध्ये जाग येते आणि आनंदी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. संदूकमधून आवाज येऊ लागतो. विद्याधर खूप घाबरतो. विद्याधरला समजतं की आनंदीला शुद्ध आली आहे आणि आता आपले 12 वाजणार आहे. युगंधर हा पूजेमध्ये असतो. शिल्पाने डोळे बंद केलेले असतात. कोणाचंच लक्ष या संदूककडे नसतं, पण विद्याधरचं संपूर्ण लक्ष असतं. आनंदीला शुद्ध आली आहे आणि आता आनंदीने जास्त हालचाल केली तर सगळ्यांना हे समजेल. आता काय करायचं हाच प्रश्न विद्याधरला पडतो. तो कधी युगंधरकडे पाहतो तर कधी संदूककडे पाहतो. आणि इकडे आनंदी ही संदूकमध्ये शुद्धीवर आलेली असते आणि संदूकमध्ये हलण्याचा प्रयत्न करत असते. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आनंदी ही आता लवकरच सगळ्यांसमोर येईल असं वाटतंय, पण धनश्रीची चांगली जिरली. धनश्रीने आनंदीला किती त्रास दिलाय ना, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विद्याधरसारख्या नालायक नवऱ्याला ती सपोर्ट करते आणि आता विद्याधरने तिची चांगली जिरवली आहे. आजचा एपिसोड तर छान होता, पण आनंदी मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विद्याधर आपल्या गुंडांना कॉल करून सांगेल, आत्ताच्या आत्ता येथे या आणि ही पेटी घेऊन जा. आनंदी मला या घरात नको आहे. आणि गुंड येण्याआधीच चक्क जेव्हा विद्याधर या पेटीजवळ जाईल तर एक भला मोठा नाग या पेटीजवळ येणार आणि विद्याधरला तो पेटीजवळ काही येऊ देणार नाही.
त्यामुळे विद्याधर खूप घाबरेल. घरातील सगळे लोक आरडाओरडा सुरू करतील, नाग आला, नाग आला, एवढा मोठा नाग आला. परंतु युगंधर काही घाबरणार नाही. युगंधर या नागासमोर जाईल, हात जोडून ओम नमः शिवाय असं म्हणणार, महादेवाचं स्मरण करणार आणि मग हा नाग तेथून कोणालाही काही इजा न करता निघून जाईल. मग हा नाग गेल्यानंतर माई म्हणेल, नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरात नाग आलाय, याचा अर्थ हा महादेवाचाच काहीतरी संकेत आहे. आणि युगंधर म्हणेल, महादेवाचा संकेत, याचा अर्थ या पेटीत काहीतरी असू शकतं. असा विचार करून युगंधर या पेटीच्या दिशेने पुढे पुढे जाईल. विद्याधर घाबरणार आणि आनंदी मी या पेटीत आहे असं सांगण्याचा प्रयत्न करेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.